मस्त असा बर्गर बनवण्यासाठी 1 किलो बटाटे उकडून त्याची सालं काढून मॅश करून घ्यायचे आहे। आता यामध्ये उकडलेला मटार टाकायचा आहे आणि बाकीचे घरगुतीच मसाले टाकायचे, लाल तिखट, मीठ, धने जिरे पावडर, चाट मसाला, आलं लसूणची पेस्ट। आता यात कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। बाइंडिंगसाठी भिजवलेले पोहे घेतलेले आहेत, पोहे टाकायचे आणि चांगला टिक्कीचा शेप करून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी सगळ्या टिक्कीज बनवून घेते। आता वरच्या कोटिंगसाठी इथे मी 3 चमचे मैदा, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। यात पाणी टाकून चांगलं स्लरी बनवून घ्यायची आहे। आता हे केलेले जे टिक्कीज आहेत ना, ते आपल्याला या स्लरी डिप करून ब्रेड क्रम्समध्ये चांगले घोळवून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीने मी सगळे करून घेते आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि व्यवस्थित असं दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर इथे बर्गरच्या पॅटी तयार झालेल्या आहेत। सॉस बनवूया, तर त्यासाठी टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि त्यात मेयोनीज टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता बर्गरची पॅटी बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे। बर्गर बनवण्यासाठी इथे बर्गरचे बन घेतलेले आहे, त्याला सॉस लावायचा आहे आणि इथे टिक्की ठेवून कांदा टोमॅटो ठेवून मस्त